जसं आम्हाला बोलायची ताकद आहे तशी आम्ही ऐकायची ताकद ठेवली पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना तो बोलायचा अर्थातच अधिकार आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहून गेलेत, वरिष्ठ नेते आहेत, वयानी आणि पदानी दोन्हींनी मोठे आहेत आमच्या सगळ्यांपेक्षा. तो बोलायचा त्यांना अधिकार आहे. राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळे सरकार आलं 14 साली असं म्हटलेलं आहे. असं एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की 2014 मध्येच महाविकास आघाडी म्हणून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव जो आहे तो आलेला होता. मात्र तेव्हा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आणि नंतर 19 मध्ये हा प्रस्ताव आम्ही पुढे केला. शिवसेनेला सोबत घेऊन राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळे फडणवीस सरकार आलं, त्याला आपण नकार दिला. पण आम्ही नकार दिला, बाबांना नकार दिला, बाबांनी नकार दिला. म्हणजे बाबांनी 14ला नकार दिला आणि 19ला होकार दिला असेल. तेव्हा माहिती नाही. तेव्हा म्हणजे तेव्हा सोनियाजी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. मला वाटतं या गोष्टी सोनियाजींना विचाराव्या लागतील आणि मी त्या प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळे सरकार आलं. आघाडीचे प्रणेते किंवा महाविकास आघाडीचे निर्माते शरदचंद्र पवार आहेत असं आतापर्यंत आम्ही बोलत आलोय, आम्ही लिहित आलेलो आहे. पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतात की 2014लाही मी तो प्रस्ताव दिला होता, त्यावेळेला फेटाळण्यात आला. 2019लाही मी तो प्रस्ताव दिला आणि मग तो मान्य झाला. म्हणजे कुठेतरी मवियाचा करता मी आहे असं सांगण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो. लोकशाही प्रत्येकाला बोलायला अधिकार आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि मी तुम्हाला खरं सांगू, महाराष्ट्राचे जे काँग्रेसचे नेते आहेत नाही, दुर्दैवाने राष्ट्रवादीलाच नेहमी चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात. एक चांगलं आहे की दिल्लीमधली त्यांची जी मेन लिडरशिप आहे काँग्रेस पक्षाची, त्यांची माझी रोजगाठ होते दिल्लीमध्ये. त्यामुळे त्यांची जी लिडरशिप आहे, मग खडगे साहेब असतील, सोनियाजी असतील, राहुलजी, प्रियांका गांधी, वेणुगोपालजी, ही त्यांची जी सिनियर लिडरशिप आहे, त्यांच्या मनात असं काही नाही असं मी समजते. कारण का प्रत्येक मिटिंगला ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये बोलवतात. एरवी काही मिटिंग्स असतील त्याला, जेव्हा पॉलिसी मेकिंग असते त्याला बोलवतात. त्याच्यामुळे महाराष्ट्राची काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये काहीतरी कदाचित काहीतरी सुसंवाद नसावा. म्हणूनच मग पुणे असेल किंवा महाराष्ट्र असेल, या दोन्ही काँग्रेसची जी मतं आहेत आणि केंद्र सरकारमधल्या सेंट्रल काँग्रेसच्या लिडरशिपमध्ये काहीतरी गॅप दिसते असं एकूण तुमच्या प्रश्नातून मला दिसतं. नाही, पण तुमच्या आशीर्वादामुळे सरकार आलं, फडणवीस सरकार असं म्हणतात पृथ्वीराज चव्हाण. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीबाबत त्यांच्याच पक्षातले काही नेते त्यांना नोटिसा पाठवत आहेत. तर यावर काँग्रेसने असं शंका उपस्थित केलेली आहे की भाजपचेच काही स्लीपर सेल म्हणून लोक त्या पक्षात काम करत आहेत. मला काय वाटतं? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट ते काय करतात आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमची लढाई त्यांच्याबरोबर क्लिअर कट सुप्रीम कोर्टमध्ये चाललेली आहे. आजही मी माझ्या मतावर सातत्याने ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याचा फाउंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट हे शरद पवार कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. पहिला मुद्दा, आमची केस ही पहिली इलेक्शन कमिशनला गेली. इलेक्शन कमिशनमध्ये आमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे संविधान आहे, त्या संविधानामध्ये आमदार खासदार काय म्हणतात त्याला मतदान नाहीये. ऑर्गनायझेशन कुणाच्या बरोबर आहे ते महत्वाचं आहे. ऑर्गनायझेशनची सगळी कागदपत्र, सगळी ॲफिडेव्हिट्स, सगळा जो पत्रव्यवहार आहे तो पूर्णपणे आम्ही त्या 8 हिअरिंग्जमध्ये, जिथे 80 वर्षाचे शरद पवार ज्यांनी पक्ष स्थापन केला ते स्वतः प्रत्येक हिअरिंगला हजर होते. आणि त्या प्रत्येक हिअरिंगमध्ये काय झालं हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक वेळेस आम्ही ब्रीफिंग केलं. 8 मीटिंग झाल्यानंतर 8 वेळा ऐकून घेतल्यानंतर आमच्यावर अर्थातच तो आदरणीय पवार साहेबांवर अन्याय होता. कारण का ते फाउंडर मेंबर, फाउंडर प्रेसिडेंट आणि पेपरवर्क सगळं त्यांचं व्यवस्थित आहे. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टात आजही आम्ही हिअरिंग मागतोय, पण सुप्रीम कोर्टात आम्हाला हिअरिंग मिळत नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार ही एक अरेंजमेंट आम्हाला करून देण्यात आली. कारण का आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाच्या विरोधात आजही आमची कोर्टात केस चालू आहे. कारण का मी मागेही तुम्हाला बोलते, मी पुन्हा रिपीट करते की आमची ही लढाई ज्याचा पक्ष आहे त्याला तो मिळाला पाहिजे. आणि नंतर आदरणीय पवार साहेबांनी त्या पक्षाचं काय करायचं हा आदरणीय पवार साहेबांचा स्वतःचा आणि त्यांची जी टीम असेल त्या प्रक्रियेमधली त्यांचा असेल. तो आमचा कुणाचा वैयक्तिक प्रश्न नाही. कारण का ही एक संघटना नाही, ही कुणाची मालकी नाहीये. पण ज्या चुकीच्या पद्धतीने त्यांनी तो आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतला हे चुकीचं आहे. आणि लढाई एवढ्यासाठीच करायची की आज हा अन्याय आदरणीय पवार साहेबांवर झाला, उद्या हे देशामध्ये दुसऱ्या कुणावरही तो करतील.
त्याच्यामुळे एखादा रूल्स आर मेड टू बी फॉलोड. नियम कायदे हे मनमानीसाठी नाही चालत. हा देश संविधानानेच चालणार. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतच चालणार. उद्या कोणीही मनमानी करेल, उद्या तुमच्या चॅनलमध्ये आम्ही येऊ आणि म्हणू हे चॅनल आमचं आहे, चालेल का? नाही ना. त्याच्यामुळे ही नैतिकतेची लढाई आहे. ही बाकी कशाची लढाई नाही, ही नैतिकतेची लढाई. म्हणजे उद्या आदरणीय पवार साहेबांना तो पक्ष दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी काय करावं ते आणि त्या प्रक्रियेमधल्या लोकांनी निर्णय घ्यावा. काय परिस्थिती आहे? कशाची केस कोर्टात आहे. आम्ही रोज तारीख आमचा मागतोय. त्यांच्या विरोधात तुम्ही कोर्टामध्ये लढाई होता, त्यावेळेस जे तक्रारी लागले ते अजित पवार होते. अजित पवार सध्या हयात नाहीये, त्यानंतर सुनावणी कोर्टात झालेली नाहीये. सध्या कोर्टातली काय परिस्थिती आहे आणि काय सांगितलं? ही लढाई कुठल्या व्यक्तीबरोबर नाहीये, ही प्रक्रियेची लढाई आहे. उद्या कुणाचाही पक्ष असा कोणीही फाउंडर मेंबर प्रेसिडेंट असताना, जे आदरणीय पवारसाहेब हे नुसते फाउंडर मेंबर नाहीये, त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. आणि पुन्हा पुन्हा मी म्हणते की त्या संविधानात ती जी घटना आहे त्या पक्षाची, ती जर कोणीतरी वाचली तर त्या केसमध्ये, आमच्या विरोधकांच्या केसमध्ये दमच नाहीये. म्हणून इलेक्शन कमिशनमध्ये ते जरूर जिंकले असतील चुकीच्या पद्धतीने, पण ते कोर्टात नाही जिंकू शकत आणि म्हणून आम्हाला तारीख कदाचित मिळत नसेल. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की एका सशक्त लोकशाहीमध्ये नियम कायद्याप्रमाणे हे झालं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा. एकीकडे शरद पवारांना मागच्या वेळेस प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे भेटायला जात होते, तर आता पार्थ पवार शरद पवारांना भेटतात. नेमकी या भेटीमागे चर्चा काय? कारण की दोन्ही पक्ष सातत्याने विलिनीकरण होणार अशा राजकीय वर्तुळात चर्चा आहेत आणि त्यातच पार्थ पवार आणि शरद पवारांची भेट सिल्व्हरवूडवर होते. चॅनल्सवर या चर्चा मी खूप वेळा पाहते, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने आज राज्यासमोर जी मोठी आव्हानं आहेत त्याच्या कामाला लागलेला आहे. आणि आम्ही संघटना, पक्ष हा लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी, या लोकांना न्याय देण्यासाठी. त्याच्यामुळे ह्या ज्या चर्चा ज्या चालू असतात अनेक भागांमध्ये, तुम्ही अनेक वेळा मला प्रश्न विचारतात, त्या चालूच असतात. ठीक आहे, नाणं आमचं मार्केटमध्ये चाललंय, ह्याच्यात आम्हाला समाधान आहे. पण महत्वाची गोष्ट की हे लोक जे भेटत, ह्या देशातले काश्मीर टू कन्याकुमारी याच्यामधले अनेक नेते सगळ्याच पक्षाचे हे आदरणीय पवारसाहेबांना बऱ्याच वेळा भेटत असतात. आता प्रफुल्लभाई किंवा तटकरे साहेब किंवा पार्थ पवार हे त्यांना का भेटले याचं उत्तर आदरणीय पवारसाहेबच देऊ शकतील. पण गाठीभेटी ह्या अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. अनेक महत्वाचे मुद्दे असतात, त्याच्यामुळे गाठीभेटी होत असतात. आणि मला असं वाटतं आदरणीय पवारसाहेबांच्या मनाचा मोठेपणा पण आपण म्हणूया की समोरचा कसाही वागला तरी आदरणीय पवारसाहेब ते सगळं विसरून, त्या सगळ्या गोष्टी सोडून लार्जर पिक्चर काय, जास्ती काय महत्वाचं आहे, कुठलाही हेवा देवा मनात न ठेवता ते पुढे सगळ्यांनाच वेळ देत असतात. पुण्यामध्ये निधी वाटपावरतून खरं तर नाराजी नाट्य समोर येताना पाहायला मिळत आहेत. पुण्याची महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे निवडणूक घेतलेला होता आणि आता अमोल बालवडकर असेल किंवा सुहास केंद्रे असतील यांचे निधी नगरसेवक फंडाचे ते भाजपने रोखलेले आहेत आणि त्या सगळ्या संदर्भात त्या दोन्ही नगरसेवकांनी एकीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिलं आणि त्यांच्या विरोधात गणेश बिडकर यांनी खरं तर त्यांची तक्रार सुनेत्रा पवारांनी केली. एक तर काँग्रेस पक्ष, मी महिन्यातून एकदा पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला बारामती लोकसभा मतदारसंघाचा रिव्ह्यू घ्यायला जाते. दरवेळीच मी जेव्हा जाते तेव्हा काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला आवर्जून त्याची माहिती देते की तुमचीही काही कामं पेंडिंग असतील तर जरूर सांगा, मी स्वतः त्याच्यात जातीने लक्ष घालीन. त्यामुळे दरवेळीच मी गेल्यावर त्या दोन्ही संघटनेंना, पक्षांना मी बोलवत असते. आणि आमचा प्रयत्न आहे की पुण्याच्यासाठी, आज पुण्यामध्ये खड्डे असतील, पाणी असतील, कचऱ्याचे प्रश्न असतील, अतिशय गंभीर झालेले आहेत. आणि पुणे हे शहर इन्फ्रास्ट्रक्चर वाईज कोलॅप्स झालेलं आहे असं अनेक लोक दबक्या आवाजात सातत्याने पुण्याबद्दल बोलत असतात. अनेक वेळा तीव्र नाराजीही आपल्याला लोकांमध्ये पुण्यात दिसते. त्यामुळे एवढी मोठी ताकद भारतीय जनता पक्षाला आली असली तरी गेल्या काही वर्षामध्ये फार काही पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये, पाण्यामध्ये, कचऱ्यामध्ये किंवा फ्लडिंगमध्ये जेव्हा पाऊस येतो तेव्हा झाल्यात मला तरी कुठे दिसत नाही. काही पण शासकीय निधी रोखणं हे कितपत योग्य आहे? कारण की एखादा लोकप्रतिनिधी हा जनतेच्या विश्वासाने निवडून येतो आणि त्याचा मात्र शासकीय जो निधी आहे तो हा तुम्ही नगरसेवकांबद्दल जाता. आमची काही परिस्थिती फार काही वेगळी नाही. आम्ही विरोधातले खासदार आहोत, आम्हाला कुठे निधी मिळतो? आम्ही एवढी पत्र पाठवतो.
आम्हालाही निधी मिळत नाही. त्याच्यामुळे निधी रोखणं वगैरे ह्या गोष्टी ह्या सरकारमध्ये खूप दिसतात. आमचं जेव्हा सरकार होतं तेव्हा आमच्या लोकांची तर कामं व्हायचीच, पण विरोधकांची कामं कधी वेळा डबल स्पीडनी करायचो आम्ही, की ठीक आहे विरोधक असला तरी काय झालं, त्याच्या भागाचाही विकास झाला पाहिजे. हे दुर्दैव आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये फक्त एकच मंत्री आहेत असे देशात जे न्याय देतात सगळ्यांना, ते म्हणजे नितीन गडकरी साहेब. गडकरी साहेब कधी पक्ष बघत नाहीत, गडकरी साहेब मतदारसंघ बघतात की ठीक आहे या लोकांचं भलं होईल. संदर्भातला एक राज्य सरकार निर्णय घ्यायच्या तयारीत आहे. तिसऱ्या वेळेला निवडणूक लढवायला परवानगी दिली जाणार आहे जिल्हा बँकात. 2 टर्म झाल्यानंतर तिसऱ्या टर्मला परवानगी नव्हती याच्या आधी. पात्र ठरवलं. नाही असं नाहीये, असं नव्हतं. ते बिल पास करताना मी स्वतः संसदेत त्या बिलाचा विरोध केला होता. अमित भाई शहानी एक बिल आणलं होतं ज्याच्यात त्यांनी टेन्युअर केला होता की 10 वर्ष जर तुम्ही एका बँकेत संचालक म्हणून राहिला तर 11व्या वर्षी तुम्ही जाऊ शकत नाही. त्याचा आम्ही तेव्हाही विरोध केला होता. तुम्ही पार्लमेंटमधले सगळं रेकॉर्ड काढा. आता 10 वर्ष या नियम कायद्याला सगळ्या विरोधी पक्षांनी विरोध केला होता आणि आता सरकार कदाचित यू टर्न करते. सत्यमेव जयते जे आम्ही म्हणलो ते पुन्हा एकदा सरकार परत करते जर त्यांनी हा यू टर्न घेतला तर. ही आमची मागणीच होती पहिल्या दिवसापासून. आणणंच चुकीचं होतं. विलास बुले हत्या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांचा सौरभला देखील अटक करण्यात यावी मुख्य सूत्रधार. त्यामुळे मागणी होत चालली की त्याला अटक करावी आणि आज एक भव्य मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं. बजरंग अप्पा सोनवणेंच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने आणि पवार कुटुंब ताकदीने उभं आहे. याच्याबद्दल आम्ही अनेक लोकांचीही चर्चा केली. आम्ही कालही आमचं तेच म्हणणं आहे, आज आहे उद्याच आहे, की गलिच्छ राजकारण घरापर्यंत घेऊ नका. एखाद्याकडून चूक झाली असेल तर चूक आम्ही कधीही त्याला माफी नाही येणार. पण जर चुकीच्या पद्धतीने जर आमच्या खासदारांच्या कुटुंबाला किंवा कुठल्याही कार्यकर्त्यावर खोट्या केसेस जर या सरकारने केल्या तर आम्ही ते सहन करणार नाही. त्याच्यामुळे स्वतःची राजकीय पाळी भाजण्यासाठी तुम्ही जर बजरंग अप्पांवर किंवा त्यांच्या कुठल्याही पदाधिकारी किंवा कुटुंबावर खोटे आरोप करणार असाल तर ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या विरोधात लढेल. आणि मी पुन्हा रिपीट करते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा ताकदीने बजरंग अप्पा सोनवणेंच्या मागे कालही होता, आजही आणि उद्याही राहील. सुप्रीम कोर्ट ने जो है हाई पावर कमेटी जो है वो स्थापित की है. रिटायर्ड जज जो है उसका नेतृत्व कर रहे हैं. जो दिल्ली में लाठीचार्ज हुआ था स्टूडेंट पर, उसकी इंक्वायरी के लिए क्या कहते हैं? अरे मैं कब से एसआईटी की मांग करी थी. मेरी ऑन द फ्लोर ऑफ द हाउस मेरी मांग है ये. तो हमारी तो मांग है ये. कब से हम मांग कर रहे थे. अगर पहले ही मान जाते तो अच्छा डिस्कशन भी पार्लियामेंट में हो जाता. ये झारखंड हाई कोर्ट ने जो है इस फैसले पे स्टे दे दिया है. जो ये झारखंड गवर्नमेंट ने जो कैंसिलेशन किया था जेपीएससी एग्जाम का, उसके ऊपर स्टे दे दिया है. क्या कहना चाहिए? अभी कोर्ट है, मैटर सब जुडिस, उस पर क्या कह सकते. कोर्ट का एक बार निर्णय है तो उस पर क्या कह सकते. मैटर सब जुडिस. खरगे जो कांग्रेस के वरिष्ठ नेता है मल्लिकार्जुन खरगे, उन्होंने जो है राम मंदिर चंदा चोरी वोट चोरी उसके पर सवालिया निशान उठाए. इसके साथ ही उन्होंने पीएम केयर्स फंड पर भी जो है उन्होंने क्वेश्चन मार्क किया है कि इसकी रिपोर्ट जो है फाइनेंशियल स्टेटमेंट 2024-2025 की जो है वो हमें पेश किया है. क्या कहना चाहिए? ये अच्छी बात है, उसका स्वागत करना चाहिए ना. दोनों चीजों का स्वागत है. और जो है वो है. आप ही के चैनल ने वीडियोस दिखाए ना, जब मर्यादा पुरुषोत्तम राम जी के मंदिर में चोरी हुई, वो तो वीडियोस आप सबके चैनल्स ने दिखाया. तो चोरी तो हुई है, तो क्लीन चिट कैसे मिली. और दूसरी बात कि पीएम केयर के बारे में हम पहले दिन से कह रहे हैं. जब से पीएम केयर स्थापित हुआ है तब से हमारी मांग है कि आप पूरी देश को बताइए कि कहां से पैसा आया. ये छुपाने की कौन सी बात है. देश के गृह मंत्री अमित शाह ने जो है कांग्रेस के फैसले को वंदे मातरम जो सॉन्ग है वो गाने का उन्होंने फैसला किया. उस पर जो है देश के गृह मंत्री ने कहा है कि ये फैसला जो है एंटी नेशनल है. क्या कहते हैं? देखिए, एक सशक्त लोकतंत्र में हर एक को बोलने का अधिकार है. जो वीडियोस चल रहे हैं वो कोई फेक है, कोई मिक्स्ड है, कोई एआई जनरेटेड है, तो पता ही नहीं चल रहा है कि सच वाला कौन सा है, झूठ वाला कौन सा है. और हर एक को अधिकार. एक सशक्त लोकतंत्र में कांग्रेस पार्टी उनके ऑफिस में क्या करना चाहे वो कांग्रेस पार्टी का अधिकार है. मैम कानून पास हुआ है, लोकसभा में बिल हाँ पास तो ठीक है. अभी तो चाहिए वो कहने मना कर रहे हैं. नहीं ऐसा नहीं है. होल पॉइंट इज देश में सब जगह हुआ है. इम्प्लीमेंटेशन की जिम्मेदारी सरकार ने ली है. आपने देखा है सब कश्मीर टू कन्याकुमारी कितने कायदे होते हैं, कौन सा पास करते हैं. ये
तो सिलेक्टिव इम्प्लीमेंटेशन नहीं हो सकता ना, फिर हर चीज का इम्प्लीमेंटेशन होना चाहिए। तो जो न खाऊंगा न खाने दूंगा कहने वाली सरकार, वो तो प्रभु श्री राम जी को भी नहीं छोड़ा। कई राहुल गांधी का महाराष्ट्र आ रहे हैं, ठाकुर में कार्यक्रम में शरीक होने जा रहे हैं, लेकिन बीजेपी अब नया आरोप लगा रही है। बीजेपी के जो नए सोशल मीडिया हेड है, उन्होंने एक ऑडियो रिलीज किया है जिसमें कहा गया है कि 25,000 रुपए जेंसीज और इन्फ्लुएंसर्स को लेकर कुछ कार्यक्रम में लाने की कोशिश हो रही है। मुंबई बीजेपी अध्यक्ष भी यही आरोप है। मुझे आश्चर्य लग रहा है कि भारतीय जनता पार्टी हमारे जेनजी का अपमान क्यों कर रही है, और उनको शायद याद नहीं, शायद उन्होंने सुना नहीं होगा कि उन्हीं के वरिष्ठ नेता आरएसएस के हेड माननीय मोहन भागवत जी ने कहा कि शायद ये कोट आपके चैनल पे ही कोट होगा, वीडियो होगा, जो शायद भारतीय जनता पार्टी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।